विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2020 पासून 2026 पर्यंतचा सगळा जो डाटा आहे तो आपल्याला निशांत सरांच्या चॅनलवर भेटलाय. तुम्ही त्यांचा व्हिडिओ नक्की बघितला असेल आणि काल जोशी सरांनी पण एक लेक्चर अपलोड केले, ते सुद्धा सगळा डाटा तुम्ही अनालिसिस केला असेल. बरोबर आहे. लक्षात आलंय आपल्या की 2020-2021 ला स्कॅम एवढा नव्हताच म्हणूया आपण. पण त्याच्यानंतर हळू हे प्रमाण वाढत चाललंय. दरवर्षी अशी मुलं वाढतच चाललेत की जे काहीतरी फ्रॉड करतायत. मग हे आपल्याला थांबवायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, अतिशय जास्त वेळ तुमचा मी घेणार नाहीये. काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. आता क्लिअरली सांगतो, सरांनी तर डिटेल एक्सप्लेनेशन दिलंय. ओके. या व्हिडिओची लिंक, सरांच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला सांगतो, ही गोष्ट कुणापर्यंत पोहोचवायची आहे. काल रात्रीचा तुम्ही जोशी सरांचा व्हिडिओ बघितला का मला सांगा. त्या व्हिडिओमध्ये सरांनी आपल्याला काय रिक्वेस्ट केली की काय करायचं आहे आपण, की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, ओके, फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या युट्यूब चॅनलवर या 2 व्हिडिओची लिंक पाठवा. ओके. जस्टिस फॉर स्टुडंट हॅशटॅग हे तुम्हाला करायचंच आहे. काय माहित, त्यांचं जे काही इंस्टाग्राम हँडल असेल किंवा फेसबुक असेल, युट्यूब, हे मॅनेज करणारे व्यक्ती वेगळे असतात. आपण ते कॉमेंट बघत असतील ना. आता ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आता मी तुम्हाला सांगू का, की देश पातळीवर काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. पण काल रात्री, ओके, देशाचे पंतप्रधान आले आणि त्यांनी काय सांगितलं तुम्ही पण ऐकलंय, मी पण ऐकलंय, की आता त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आपल्याला, की कठोर कारवाई, ओके, फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणूया आपण. म्हणजे जे आपल्या देशात आतापर्यंत घडत आलं न्याय व्यवस्थेत, की हाय की चालले नाही, ह्याचा निकाल लवकर लागला पाहिजे. नीटचा निकाल लवकर लागला पाहिजे. दोषी लोकांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. कुणाची हिंमत नाही व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके. बरं, मग आपल्याला काय करायचंय? पहिल्यांदा निशांत पटवर्धन सरांच्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ नक्की बघा, वेळात वेळ काढून. सरांचा जो हा व्हिडिओ आहे तोही बघा, लक्षात घ्या, तोही बघा. बरोबर, दोघांनी अगदी प्रूव्ह करून दाखवलंय आणि निशांत सरांनी 2000 म्हणजे गेल्या 4 वर्षापासून त्यांनी हे ऑब्झर्व्ह केलंय. पण त्यावेळेस मी दुर्लक्ष केलं, आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, लक्षात घ्या. आता मला YouTubeवरच्या प्रत्येक शिक्षकाकडून अपेक्षा आहे, की हा मुद्दा प्रत्येकानं उठवला पाहिजे. फ्रॉड आहे. मी इतकी वर्ष शिकवतोय. असा चमत्कार होऊ शकत नाही, की 10वीला 40, 50, 60% मुलगा 100% आहे. नाही. मग एवढा हुशार असेल ना, किती आजारी असू दे, थकलेला असू दे. मी तुम्हाला सांगतो, मॅथ्सच्या पेपरला अरे 20 मार्काचं प्रॅक्टिकलचे एक्झाम असतं, मार्क असतात 10वीला. आणि 10वीला सांगतो 1 मार्काचे 2 मार्काचे प्रश्न एवढे सोपे असतात. अरे माझ्या इथं मी एका मुलाला विचारलं, एकदम सिंपल मुलगा आहे, साधा एकदम. किती मार्क पडले? 75% म्हणजे बघा, की बेरीज वजाबाकी चुका करणारी मुलं. वर्षभर त्रास झाला होता मला, लक्षात घ्या. पण या मुलांचा स्कोर, ओके, या मुलांचा स्कोर म्हणूया आपण, किती झाला सांगतो? 75% 10वीला. मग हे 40-50% ची मुलं कशी काय स्कोर करतायत? मग आता आपल्याला काय करायचंय, लक्षात घ्या. हा मेसेज मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यांचं YouTube असेल, Instagram असेल. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर Twitter वापरत असाल तर ट्वीट करा. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवाच, लक्षात घ्या. आणि मुलांनी ऑलरेडी पोहोचवलेलेच आहे, की मुलांचं असं पण कॉमेंट आहे, की तुमच्याच पक्षातले कार्यकर्ते सापडले तिथं, लक्षात घ्या, की त्यांनी स्वतःच्या मुलांसाठी फ्रॉड केलेले आहेत. अगदी त्यांचे जे काही नंबर आहेत ना, मेरिट नंबर, ते पण व्हायरल झालेले आहेत. प्रत्येक WhatsApp ग्रुपवर, COPतल्या WhatsApp ग्रुपवर मी बघितलंय माझ्या मुलाच्या, की अक्षरशः त्यांचं प्रोफाईल वगैरे सगळं आता त्यांनी प्रायव्हेट करून ठेवलं, ते प्रोफाईल म्हणूया आपण. पण या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मग गव्हर्नमेंटनं याच्यावर आता निर्णय घ्यायची गरज आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करतोय, तेव्हा विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय व्हायला पाहिजेत. कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. उद्या मी तर म्हणतो, पालकांना शिक्षा करा. पालकांना शिक्षा करा. हे जे फ्रॉड आहेत ते तर कराच, पण त्यांच्याबरोबर ज्यांनी आता हे नीटमध्ये पण शिक्षा व्हायलाच पाहिजे. लातूरमधले 2 मोठे डॉक्टर सापडलेत. काय गरज होती त्यांना? ऑलरेडी डॉक्टर तुम्हाला माहित आहेत, करोडोच्या प्रॉपर्टीज असतात. जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या असतात. पैसाच पैसा असतो. मध्ये गेल्या वर्षी ना, मी सांगतो, सोलापूरमध्ये कुठल्यातरी एका डॉक्टरांनी आत्महत्या केली. जेव्हा त्यांची माहिती कळाली, की त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे ना, तो काहीतरी 500-600 कोटी रुपयाचा होता. म्हणजे ते सेव्हिंग त्यांची. हेलिकॉप्टर होतं त्यांच्याकडं. मग अशा लोकांकडे एवढा पैसा आहे, तरी पेपर फुटतोय? तरी कशासाठी? मी तुम्हाला सांगतो, इथं मी जेव्हा सरांचं लेक्चर ऐकलं ना, मला अक्षरशः असं वाटलं ना, की काय चाललंय? सरांचं म्हणणं काय होतं, की परिस्थिती बदलायची आहे. त्यासाठी झटतोय मुलगा आणि त्याच्या, म्हणतो ना, हातातोंडातला घास हिरावून घेतला जातोय ह्या मूर्ख लोकांकडून. बरं, मग आपलं काम मी तुम्हाला दिलंय, तुम्हाला टार्गेट दिलंय.
तुम्हाला ह्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि आपण सुरुवात करूया. ऑल द बेस्ट.